देवल बाप आहे रे माझा बाप काहीतरी असं आज वाढदिवस आहे 75 हा जरा चांगला लाव काहीतरी पप्पा पप्पा माझे पप्पा 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 तुम्हाला सांगतो माझ्या पप्पाचा आज 75 वाढदिवस आहे. इतका आनंदामध्ये आहे मी आज म्हणजे खूप खूप आनंद झाला मला. माझ्या पप्पाने खूप कष्ट केले. हॉस्पिटल बाहेर पपई विकत होते आणि आज हे पपई 75 वर्षाचे झाले. पण त्यांची खासियत सांगतो, त्यांनी कधीही सिनेमा पाहिला नाही, कधी नाटक पाहिलं नाही, कधी कुठल्या संगीताच्या कार्यक्रमात गेलेले नाही आहेत. म्हणून आज गिफ्ट म्हणून मी त्यांच्यासाठी संगीताचा मोठा कार्यक्रम आयोजित केलाय. 25 लोकांची सिम्फनी बोलवली. 25 लोक जोरदार कार्यक्रम होणार आहे आणि असा मोठा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी सादर करणार आहे. पप्पा रेडी आहे तुम्ही? हा ओके या रे. काका हे काय आहे? काय 4 जण आले तुम्ही? हा मग इथं काय मोर्चा काढायचा काय? तेवढंच होतं आमचं काम. त्यांना सांगा ह्या सगळ्या कार्यक्रमाचा खर्च मी एकटा करतोय. अरे आपले क्लायंट आहेत ते. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. मी निवेदिका सराफ. म्हणजे त्या निवेदिता सराफ. मी निवेदिका, ह्या कार्यक्रमाची निवेदिका. माझं नाव विद्युल्लता स्वर्ण कांचन गावकर. काय काय मॅडम इतका खर्च केलाय? निदान एखादी पिपाणी तरी आणायची कमीत कमी. हे डिपाणी डिपांग पिपाणी सोडांग पिपाणी डिपाणी सोडा. ते तुम्हाला थोडं पिपाणीचा विषय बाजूला सोडायला सांगतात. ऍक्च्युली आम्ही प्रत्येकजण 25 इन्स्ट्रुमेंट्स तोंडाने वाजवतो. यु नो आम्ही सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सची आवाज तोंडाने काढतो. नशीब तोंडाने काढतो. वर्ल्ड फेमस. बापरे वर्ल्ड फेमस म्हणजे परदेशात जाऊन आले तुम्ही? नाही नाही नाही. 4च लोकांना घेऊन गेले आणि चौघांवर जाऊ नका सर. आम्ही 117 आवाज काढू शकतो सर. इन्स्ट्रुमेंट किती आवाज? 117 सर. अरे 117 आवाज काढणार आहे. मग ते इन्स्ट्रुमेंट सगळे काय तुमच्या गाडीत ठेवलेले आहेत का? नाही सर गाडीत ठेवले का? काही तर आणा. नाही आणायची काही गरज नाही सर. विदाउट इन्स्ट्रुमेंट आम्ही करू शकतो सर. तुम्ही थोडस बघा आधी टेस्ट करा. अरेंजमेंट करा प्लीज. अरेंजमेंट तुमच्या वाजंत्री लावून घ्या. मॅडम क्या बोलती पब्लिक? और कोई तकलीफ? तू क्या चमाट? तू क्या चमाट? मारूंगा सर पे सोएंगा घर पे. क्या बोलती पब्लिक? ऐका ना हे काय सर ते त्यांचं नवीन इन्स्ट्रुमेंट आहे त्याला बगल बच्चा म्हणतात. नाही 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 हे बगल बच्चे आहे. पेट्रोल पडातलाय मी. म्हणजे तुम्हाला तरी पटतंय ना नक्की? नाही पटतंय सर. आम्ही तुम्ही बघा तर सर आधी. तुम्ही आधी कार्यक्रम बघा. खरी मजा पुढे आहे सर. हो का? अच्छा 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 तर अच्छा. आता मी झालं सगळं लावून. तर मी आता सुरुवात करते. हो हो हो. 1 2 1 2 3 4. क्या बोलती पब्लिक? क्या बोलती पब्लिक? काय? अरे मी जत्रेतून खुळखुळा आणला असता तरी माझा बाप जास्त खुश झाला असता. काय घेऊन आले तुम्ही इथं? सर तुम्ही अजिबात चिडू नका सर. खरी मजा कार्यक्रमात पुढे आहे. अच्छा पुढे आहे का? सर कसं आहे ना की आम्ही ठरवलंय तुमच्या वडिलांची आज 75 आहे ना, तर त्यांचा जीवनपट तुमच्या समोर उलगडायचा. जीवनपट उलगडणार. तर मंडळी कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया. सर मॅम एक केबल Oh. अडकली. वा 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 वा.
कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यांनी शांत बसून घ्यायचंय आपापल्या जागी. तर मंडळी, मला सांगा, आज आपण इथे कशासाठी जमलो आहोत? आज आपण इथे जमलो आहोत बबनराव पगारे यांचा अमृत महोत्सवी सोहळा सादर करण्यासाठी. 75 वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला. एक बाळ जन्माला आलं आणि लगेचच त्याचं बारसं झालं. ए बबन! असा हा बबन नंतर नंतर सगळ्यांचा लाडका बबन्या होत गेला. आणि तोही इतका गोंडस पण त्याचबरोबर खट्याळ, इतकं वाटावं की बबन्याच्या कुल्यावर एक चापटी मारावी. तुम्ही मावशी आहे त्याची का आत्या आहे तुम्ही? हा? आणि तुम्ही नाव काय ठेवता माझ्या बाळाचं? अरे 75 वर्षाचे ते बबन्या बबडू काय ठेवता? आणि कुल्यावर चापटी काय मारतात तुम्ही त्याच्या? सर, त्या ओघाओघात ते आलंय सर. म्हणजे स्क्रिप्टचा एक भाग आहे, तुम्ही ऐकून तर घ्या. मी तुम्हाला म्हटलं ना सर, खरी गंमत पुढे आहे. हा? तर मी सुरुवात करते. तर आज बबन याचा 75वा वाढदिवस. खर तर हा बबडू दुडू दुडू धावत कधी बबन्या झाला आणि बबन्याची कधी 75 आली आम्हाला कळलंच नाही. खरं सांगायचं तर कळलं नाही. आणि कुठे होते मी? बमण्याच्या कुल्यावर फटके मारला दुडू दुडू धावत. तर हा बबन हळूहळू मोठा झाला आणि त्यानंतर शाळा संपवून तो कॉलेजात गेला. आणि तिथे त्याला सापडली ती 1 2 1 2 3 4. अकलूज हो, एक मिनिट. अकलूज काय आहे? मी अकलूजची आहे ना सर. पण त्याचा माझ्या बापाशी काय संबंध आहे? नाही ते सर मी ह्या स्टेजवर नाही सांगू शकत. तुम्ही गाणं ऐका ना सर पुढचं. अकलूज बाजान भारताचं झालंय आज. दिल्लोरी माघरूनच मंदिरात आलं जी. अरे चूप बसा रे, चूप बसा. 9वी नंतर माझा बाप शाळाच नाही शिकला रे. हा, 9वी त्यानं मास्तरच्या खुर्चीवर कर्कट ठेवले. नको तिथं मास्तर पंक्चर झालाय, त्याला शाळेतून काढलं होतं. तुम्ही त्याला डायरेक्ट कॉलेजमध्ये पाठवता. काय चालू आहे? कुठलं आहे? सर तुम्ही शांतपणे ऐकून तर घ्या कार्यक्रम. आम्ही तुमच्या वडिलांवरती डिटेल रिसर्च केलाय सर. अच्छा, हो, त्यांच्या मांडीवर तीळ पण आहे. एवढं डिटेल रिसर्च केला? काय आहे हे? तुमच्या रिसर्च करायला लागले लोक. हा, मांडीच्या तिळापर्यंत पोहोचले. हे सगळं प्रकरण माझ्या मांडीशी येणार आहे, लक्षात ठेवा. खरी गंमत तर पुढे आहे सर. तुम्ही ऍक्च्युली गंमत खूपच पुढे नेऊन ठेवली मॅडम. थोडीशी इकडे ओढा. येतोय सर, येते गंमत येते. हा, आता हा बबन कॉलेजला गेला आणि मग हळूहळू त्याच्यातलं आणि तिच्यातलं प्रेम बहरू लागलं. निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेच वारा, पाऊस, खळखळ वाहणारी नदी, डोंगर दऱ्या, त्याचबरोबर पक्षी, कोकिळा, कोकिळा. हे काय? कोकिळेचा घासा बसला आहे का? कोकिळा कावळ्याची मिमिक्री करून राहिली आहे? काय म्हटलं ना सर, खरी गंमत पुढे आहे सर. घ्या हो गंमत थोडी, इकडे घ्या बरोबर. जणू जणू सगळा निसर्ग त्यांच्या प्रेमाची साक्ष देत होता. डोंगर डोंगर बवण्या बेवड्या बवण्या हे काय?
हे काय आहे? अरे माकड पण निसर्गाचा भाग आहे ना. वा तुम्हाला सांगतो खरं कॅरेक्टर एकट्यानं पकडलंय. स्वतःच माकड करून घेतलंय 4 चौकात. काय सर आवडतंय ना तुम्हाला? हा हा. पण मी तुम्हाला सांगू सर, हा. ते गोष्ट संपत नाही, आता सुरू होती एक गोष्ट. अरे देवा. कारण हे सगळं नियतीला मान्य नव्हतं, म्हणून त्या दोघांना तिच्या भावाने रंगे हात पकडलं आणि नंतर तिच्या भावाने आपल्या बकऱ्याला 4 लोक गोळा करून कुत्र्यासारखं तुडावलं. हे सगळं तिला पाहवलं नाही म्हणून ती स्वतः त्याला वाचवायला गेली, पण त्या गर्दीमध्ये तिला सुद्धा 2 पडल्या. आणि त्याला पण पडली कारण त्याने गर्दीचा फायदा घेतला. त्यानंतर ते दोघं धावत पोहोचले हैदराबादला गेले. असू द्या. अरे थांबा हो. अरे कुठं चालले तुम्ही हो? ऐका ना सर तुम्ही कसं ओळखलं You are a सर? genius, कसं इथे सेंटर स्टेजला कसं ओळखलं सर? तुम्ही कसं ओळखलं सर? अरे बेकार आहे हो. तुम्ही हे सैराटची स्टोरी सांगता, माझ्या बापाची स्टोरी म्हणून खपवता. काय चालू आहे तुमचं? अरे सैराटची स्टोरी आहे ना हे. सर सर, सर पुढे तुमचा आहे. इगो हर्ट झालाय, पण सर ह्या वेळेला आम्ही जेन्युइनली एखादं चांगलं गाणं तुमच्या वडिलांसाठी गाऊ. तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. त्यांचा वाढदिवस आहे सर. प्लीज इकडे तुमचा मूड खराब करून घेऊ नका. अरे काय चालू आहे नाही तुमचं? 10 लाख रुपये दिले यार. जेन्युइन गाणं. जेन्युइन गाणं घे. पप्पा सांगा कोणाचे? पप्पा अर्ध्या गावाचे. काहीतरी काय नाही सर. सर एवढं त्याला मला- नीट समजून सांगा. नाही, तुम्ही नाही, सांगतो नाही, मी. सर तुम्ही एवढं चिडू नका सर. 75 वाढदिवस माझ्या बापाकडे असंच बोलतो. सॉरी. त्याला काय अर्थ आहे काय? नाही सॉरी त्याला सर खरी मजा पुढे आहे सर. मला तुम्ही सांगा ते मजा इकडे येणार आहे की मला तिकडे जावं लागणार आहे मजा घ्यायला? येईल सर. आता पुढे अजून मजाच येणार सर. पुढे आणि त्यांचं प्रेम पुढे वाढत जातं आणि सुरू होते 1 2 3 4. पहिल्या धारेच्या प्रेमात झाला, पहिल्या धारेच्या प्रेमात झाला, काळीच गेलाय झाल, एक काळीच गेलाय झाल. टिटोळी साजरी तुपातली ही नकळीचा लागलाय नाल. टिटोळी साजरी तुपातली ही नकळ. अरे काय केले? अरे लाजा वाटू द्या रे. का बाप मारून टाकलाय? आता मी याची जयंती साजरी करू का पुण्यतिथी? सॉरी काका, मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. तुमच्या बाबांसाठी माझ्याकडे गाणं आहे काका. हे अंगना में बाबा दुआरे पे माँ, अरे कैसे आए गोरी हम तुम्हारे घर माँ, अरे कैसे आए गोरी हम तुम्हारे घर माँ, अरे कैसे आए. सर बघितलं ना, आम्हाला माहिती आहे आमचा कार्यक्रम बघण्यासाठी लोक मरतात. सर माझी खात्री आहे की आता तरी तुम्हाला कार्यक्रमात मजा आलीच असेल. बाय द वे आम्ही 12व्या 13व्याचे सुद्धा कार्यक्रम घेतो. 13व्याला कधी येऊ सर? निघा इथून. निघा.